जिल्हा परिषद पडवे गटात शिंदे सेना ठाकरे सेना समोरासमोर लढत देते. तुम्ही उमेदवार आहेत, काय सांगाल या प्रसंगी? छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षाचे प्रमुख शिंदेसाहेब सावंतसाहेब, आपण जो प्रश्न आम्हाला विचारला की दोन्ही शिवसेना आमने सामने आहेत, आम्ही तर धनुष्यबाण घेऊन होतो, याच्या आधीही होतो आणि आजही आहोत. आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमच्या बरोबर आहेत. त्याच्यामुळे समोर कोण आहेत आणि काय आहेत याचा विचार आणि याची चिंता माझ्यासारख्या कार्यकर्त्याने केव्हा केलेलीच नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की आव्हान आमच्यासमोर काहीच नाही आहे. नाही, त्यांचं काय म्हणणं आहे आणि काय नाही, त्यांचं म्हणणीच अशी असतात. त्यांचं काय म्हणणं आहे, आव्हान नाही आहे त्यांच्यासमोर, चांगली गोष्ट आहे. आव्हान कोणाला द्यायचं असतं हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी हे स्पष्ट करतो या ठिकाणी की माझ्यासमोर आव्हानच नाही आहे. तुमचे प्रतिस्पर्धी असे सांगतायत की विकास कामांच्या जोरावर आमचा विजय हा निश्चित आहे. तुमचे प्रतिस्पर्धी असे म्हणतायत की गुलाल आमचा आहे, विजय आमचा आहे. काय सांगाल? नाही, त्यांच्या ह्या सवयी आहेत दररोजच्या बोलायच्या. मला तर यात एक प्रश्न त्यांना विचारायचा आहे. हे शिवसेनेचे त्यावेळेचे तालुका प्रमुख होते. तालुका प्रमुख असताना आधी यांनी किती गावात बैठका लावल्या, किती वाड्यात बसले, किती लोकांबरोबर चर्चा केली, किती लोकांची कामं केली, हे त्यांनी पहिलं दाखवावं आणि मग त्याच्यावर बोलावं. बालिशपणासारखं बोलण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्ही आता प्रचाराची रणधुमाळी गाजवताय, काय जनमत आहे हो या गटात? या गटात याच्या आधीही मी नेतृत्व केलं आहे आणि याच्या पुढेही मी नेतृत्व करणार आहे. अनेक विकासाची कामं आपण या गटामध्ये केलेली आहेत. आत्ताच जर बघितलं तर सन्माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंतसाहेब यांच्या माध्यमातून 1 कोटीचा निधी आपण या ठिकाणी खर्च केलेला आहे. आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यावेळेला मी अनेक कामं केली. त्याच्यामुळे गावातील वाडीतील मंडळी मला तर ओळखतेच, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला सांगतो की या पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये छोट्यातला छोटा मुलगा नाटेकर म्हणून मला परिचित आहे. एवढं माझी ओळख आणि एवढी माझा संपर्क आणि एवढी माझी कामं या जिल्हा परिषद गटामध्ये आहेत. पाचेरी सडा गणात तुमचा नौका उमेदवार महिला आहे, काय सांगाल त्यांच्या बाबतीत? बघा, आज ह्या मॅडम नौका आहेत असं जरी तुम्ही म्हटलं किंवा जरी कोणी म्हणत असलं तर याच्या आधीचे जे उमेदवार माझ्याबरोबर पाचेरी पंचायत समिती गणात होते ते काय नवीन होते, ते काय जुने होते? ते सुद्धा नवीनच होते. त्या ठिकाणी सुद्धा आपण ताकद लावून आपण त्यांना निवडून त्यावेळी आलेलं आहे. त्याच्यामुळे सर्वस्वी जबाबदारी पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी स्पष्टपणे करतो की ही जरी मुलगी नवीन असली, राजकारणात नवीन असली, तरी तिला आम्ही निवडून आणणार. आणि ती इतकी चांगली काम करणारी कार्यकर्ती आहे हे मी आज जवळून बघितलेलं आहे. त्याच्यामुळे पहिल्यापेक्षा जास्त ऊर्जा मला या गटामध्ये काम करण्यासाठी मिळणार आहे. काय मुद्दे आहेत प्रचाराचे? आमचे प्रचाराचे मुद्दे या भागातील संपूर्ण वाड्यावाड्यांचा, गावागावांचा जो काही विकास रखडलेला आहे, हा विकास करणे हे आमचं एक मूळ तंत्र आहे. त्यामध्ये मी अनेक रस्त्यांना मंजुरी सुद्धा घेतलेली आहे. अनेक मोठमोठे रस्ते या ठिकाणी त्यांची कामं होणार आहेत. या संपूर्ण भागामध्ये एखादं तरी पाण्याचं धरण व्हावं आणि त्या धरणातून इथल्या जमिनी शेतीसाठी पाणी त्यांना मिळावं, हा एक मोठा माझा दृष्टिकोन. त्याचबरोबर या संपूर्ण क्षेत्रामध्ये एखादा तरी प्रोजेक्ट लागावा याच्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे. आणि इथली जनता जी कामधंदा नाही म्हणून बाहेर जातात, या सर्वांना या ठिकाणी शेतीच्या माध्यमातून मत्स्य प्रक्रियेवर एखादा प्रोजेक्ट, एखाद्या फॅक्टरीचा प्रोजेक्ट, असे वेगवेगळे प्रोजेक्ट माझा मानस आहे आणि मी त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करून इथल्या लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
धन्यवाद महेशजी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.